धारावीत गॅस सिलेंडरनं भरलेल्या गाडीचा स्फोट झाल्याची बातमी आताच हाती येते। 4 ते 5 गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत आग लागल्यानं हा स्फोट झाल्याची माहिती आहे। 4 ते 5 गॅस सिलेंडरचा यात स्फोट झाल्याचं कळतंय। अजय माने आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर प्राथमिक माहिती जी मिळते ती रस्त्याच्या किनाऱ्याला उभी असलेल्या ट्रक जो असतो सिलेंडरच्या बाटल्यांचा त्याला आग लागलेली आहे आणि त्या आगीत खरं तर सिलेंडरचे बाटले फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। त्या ठिकाणी आता अग्निशामक दल जे ते पोहोचले। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की पीएनजीपी जी कॉलनी आहे धारावीतली, धारावी डेपोच्या रस्त्यावर, त्या ठिकाणी हा संपूर्ण जो आहे तो आग लागल्याची माहिती जी मिळत आहे। त्या ठिकाणी आता अग्निशामक दलाची एकंदरीत यंत्रणा जी आहे ती पोहोचलेली, पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले। पण संपूर्ण धारावीमध्ये आता भीतीचं वातावरण आहे, कारण की सगळे धारावीकर जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत। नेमका हा स्फोट कशाने झाला आणि आवाज जे ते मोठमोठ्याने आल्याची स्थानिकांनी जी आहे ती फोनवरून माहिती दिलेली की मोठमोठे स्फोटाचे आवाज जे ते येत होते। पण ज्यावेळी नेमकं हे प्रकरण काय पाहण्यासाठी स्थानिक रस्त्यावर आले असता अशी माहिती मिळते की एका ट्रकमध्ये जे आपण सिलेंडरच्या बाटल्यांचे ट्रक असतात त्या ट्रकला आग लागली होती आणि त्याच्यातच स्फोट जो आहे तो झाल्याची माहिती मिळते। खरं तर 4 ते 5 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांनी दिलेली आहे आणि आता घटनास्थळी एकंदरीत पोलीस प्रशासन पोहोचलेले आहे। अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांच्या गाडी जी आहे ती पोहोचलेली आहे आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेने ही आग जी आहे ती L2 म्हणजे लेवल 2 ची आग लागल्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे। अद्यापही कोणतीही जीवितहानी जी आहे ती ह्या प्रकरणात झाली नाही, पण संपूर्ण धारावीमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी आणि एक भयावह वातावरण जे ते धारावीत झाल्याची माहिती जी ते प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळते। प्रसन्न अजय, ही गाडी कुणाची होती? 5 सिलेंडर त्यामध्ये होते, त्याला आग कशी लागली याबद्दल काय अधिक माहिती मिळू शकली? हा घातपाताचा तर प्रयत्न नव्हता धारावी सारख्या दाट वस्तीमध्ये? आपण जर पाहिलं तर खरं तर मोठी वर्दळ जी आहे ती धारावी सारख्या दाट वस्तीमध्ये पाहायला मिळते आणि बाजूलाच धारावी डेपो आहे, समोर एक गार्डन आणि त्याच्या बाजूला असलेली ही संपूर्ण प्रियदर्शनी पीएनजीपी कॉलनी जी गजबजलेली असते आणि धारावी नेहमीच गजबजलेली वस्ती म्हणून आपण त्याकडे पाहतो आणि त्या ठिकाणी असा मोठा स्फोट होणं त्यामुळे अनेक नवे संकेत किंवा अनेक नवी सांख्यिकी समोर येऊ शकतात। पण अद्याप या संदर्भातली कोणतीही माहिती पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिकेकडून आली नाही। रस्त्याच्या कडेला वाहन उभं असताना त्या वाहनातल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होतो, हे खरंच भयावह आहे आणि नवे नवे प्रश्न निर्माण करणारे, कारण की धारावी गजबजलेली वस्ती म्हणून पाहिलं जातं आणि त्या गजबजलेल्या वस्तीत असं वस्तीच्या किनाऱ्याच्या रस्त्यावर हे वाहन उभं आहे, त्या वाहनाचा स्फोट होतोय। त्यामुळे संपूर्णतः आता तरी भयावह वातावरण आहे। अद्याप नेमकं ह्याचं कारण जे ते समोर आलेलं नाही। काही वेळापूर्वीच हा स्फोट झालेला आहे। मी सुद्धा स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातही भीतीचं वातावरण आहे। ते म्हटलं की सलग 4 ते 5 स्फोटकाचे आवाज जे ते आम्हाला आले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे बाहेर पाहिलो तर मोठी आग लागली होती, आवाज येत होते आणि त्यामुळे आता ती स्थानिकांनी प्राथमिक माहिती अग्निशामक दलाला दिली। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेलं आहे। महानगरपालिकेचं प्रशासन जे ते कामाला लागलेलं। त्यामुळे आता नेमकं हे प्रकरण का झालं, ही गाडी कोणाची आणि जर ही गाडी असेल तर एका दाट वस्तीच्या शहरांमध्ये असे भरलेले सिलेंडर असलेली गाडी खरंच उभी केली जाते का रस्त्याच्या किनाऱ्यावर, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो नव्याने तयार होईल। त्यामुळे आता नेमके हे प्रकरण काय ह्याची माहिती पोलीस प्रशासन किंवा मग महानगरपालिका काय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसन्न, धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। क्या कॉल हुआ कॉल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।